नमस्कार मित्रांनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला सपोर्ट करा। कथेचं नाव आहे तीन मडकी। या कथेचे लेखक आहेत साने गुरुजी। एक होता गाव। त्या गावात एक मनुष्य राहत होता। त्याचे नाव होते भिकंभट। तो फारच गरीब होता, परंतु त्याचे कुटुंब फार मोठे होते। बायको होती, 4 कच्ची बच्ची होती। घरात खाण्यापिण्याची सदैव पंचायत पडायची। कधी कधी नवरा बायकोचे कडाक्याचे भांडणही होई। त्यावेळेस मुले रडू लागत, शेजारी पाजारी मात्र हसत व गंमत बघत। एके दिवशी तर गोष्ट फारच निकरावर आल्या। भिकंभट ओसरीत बसले होते। घरात खाण्यासाठी पोरे आईला सतावीत होती। सावित्रीबाई शेवटी एकदम ओसरीत येऊन गर्जना करू लागल्या, काय द्यायचे पोरांना खायला? घरात एक दाना असेल तर शपथ। बसा येते ओटीवर मांड्या ठोकून। संसार चालवता येत नाही तर लग्न कशाला केलेत? नेहमी गावात चटाक्या पिटा, पान सुपाऱ्या खायच्या, पिचकाऱ्या मारायच्या, दुसरा उद्योग नाही तुम्हाला? काही जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज? लोकांजवळ तरी कितींदा तोंड वेंगाडायचे। ही पोरे घेऊन विहिरीत जीव द्यावा झाले। 100दा सांगितले की काही थोडेफार तरी मिळवून आणा, कोठे बाहेर जा, उद्योगधंदा पहा, परंतु घरकोंबडे येथेच माशा मारीत बसता। मला तर नको हा संसार असे वाटत आहे। सावित्रीबाईंचा पट्टासारखा सुरू होता। बिचारे भिकंभटजी, त्यांना कोण देणार नोकरी चाकरी? कोणतेही काम त्यांना येत नसे, परंतु त्या दिवशी त्यांना फार वाईट वाटले। बायको रोजच बोलत असे, परंतु आज त्यांचा स्वाभिमान जागा झाला होता। त्यांची माणुसकी जागी झाली होती। एकदम उठले व म्हणाले, आज पडतो घराबाहेर। काही मिळवीन तेव्हाच घरी परत येईन। पोराबाळांचे पोट भरण्यास समर्थ होईन तेव्हाच परत तोंड दाखवीन। ही तोपर्यंत शेवटची भेट। परंतु सावित्रीबाईस त्या बोलण्याचे तेवढेसे समाधान झाले नाही। त्या चिडवण्याच्या आवाजात म्हणाल्या, आहे माहीत तुमची प्रतिज्ञा। आजपर्यंत 17दा जायला निघालेत, परंतु अंगणाच्या बाहेर पाऊल पडले नाही। जाल खरोखरच तेव्हा सारे खरे। भिकंभट खरोखरच घरातून बाहेर पडले। लांब लांब चालले। पाय नेतील तिकडे जात होते। कोणाकडे जाणार, कोठे जाणार? ना कोठे ओळख, ना कोठे वशिला। दमेपर्यंत चालत राहायचे असे त्यांनी ठरवले होते। शेवटी ते अगदी थकून गेले। पोटात काही नव्हते। एक पाऊलही पुढे टाकवेना। शेवटी एका झाडाखाली ते रडत बसले। त्यावेळेस शंकर आणि पार्वती तिकडून जात होती। पार्वती शंकराला म्हणाली, देवा, रडण्याचा आवाज कानावर येत आहे। कोणीतरी दुःखी मनुष्य जवळपास असावा। चला आपण पाहू। ती दोघं कोण रडतो ते शोधू लागले। त्यांना झाडाखालचा भिकंभट दिसला। तो पहा रडणारा माणूस। चला, का रडतोस ते त्याला विचारू। चला देवा, पार्वती म्हणाली। भगवान शंकर म्हणाले, या जगातील लोक एकाच गोष्टीसाठी रडत बसतात। त्यांना पैसा पाहिजे, धन दौलत पाहिजे, परंतु जगाला देऊन देऊन आपण भिकारी झालो। आता आपणाजवळ देण्यासारखे काय बरे आहे? नाही म्हणायला भस्म आहे, त्याला का पडगुळीभर भस्म देऊ? पार्वती म्हणाली, देवा, आपणाजवळ अद्याप 3 मडकी शिल्लक आहेत। ती आहेत तोपर्यंत तरी काय द्यावे ही पंचायत नाही। चला जाऊ त्या दुःखी माणसाकडे। दुःखी माणूस पाहून माझ्याने पुढे जावत नाही। भगवान शंकर म्हणाले, तू पर्वताची मुलगी म्हणून तुला पार्वती म्हणतात, परंतु तुझे हृदय पर्वतासारखे कठीण नाही। तुझे हृदय इतके लोण्याप्रमाणे मऊ कसे? पार्वती म्हणाली, देवा, माझा पिता हिमालय काही कठोर नाही। त्यांच्या पोटातून सिंधू, ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना वगैरे शेकडो नद्या वाहतात। माझ्या पित्याचे हृदय दयेने भरलेले आहे, परंतु ते राहू दे। चला त्या दुःखी माणसाकडे व पुसू त्याचे डोळे। शेवटी शंकर व पार्वती
त्या भिकंभट जवळ आली. का रे ब्राह्मणा, का रडतोस? काय झाले? या रानात असा दुःखी कष्टी होऊन का बसलास? शंकराने विचारले. ब्राह्मण रडत म्हणाला, काय करू, रडू नको तर. मला गरिबीने गांजले आहे. घरात बायको, 4 मुलेबाळे आहेत, परंतु त्यांना खायला काय देऊ? आपल्या मुलांची उपासमार कोणाला बघवेल? शेवटी येथे रानात येऊन रडत बसलो. भगवान शंकर म्हणाले, आम्हीसुद्धा गरीबच आहोत, परंतु आमच्याजवळ 3 मडकी आहेत. त्यातील एक तुला देतो, ते घे. भिकंभट म्हणाला, रिकामी मडकी घेऊन काय करू? माझ्या घरात हांडे घंगाळे नसतील तरी मातीची मडकी पुष्कळ आहेत, परंतु त्या मडक्यात ठेवायला मात्र काही नाही. त्या मडक्यात का दुःख भरू, डोळ्यातील पाणी भरू? शंकर म्हणाले, अरे हे मडके असे तसे नाही, हे मंतरलेले मडके आहे. या मडक्यातून डाळे मुरमुरे बाहेर पडतात. पडपड असे म्हटले की गरमागरम माल बाहेर पडतो. त्याचे दुकान घाल, लोक तुझ्या दुकानावरच येतील, कारण असा माल दुसरीकडे मिळणार नाही. भिकंभट आनंदला. आपल्यासमोर प्रत्यक्ष शंकर पार्वती आहेत हे त्याला माहीत नव्हते. नमस्कार करून व ते मटके घेऊन तो निघाला. वाटेत त्याला एक गाव लागले. तेथे तो थांबला. एका वाण्याच्या दुकानावर आपले मडके ठेवून म्हणाला, वाणीदादा, वाणीदादा, मी नदीवरून आंघोळ करून येतो, तोपर्यंत माझे हे मडके सांभाळा. वाणीदादा बरे म्हणाला. भिकंभट थोडेसे चालून गेल्यावर परत माघारी आला व त्या वाणीदादाला म्हणाला, वाणीदादा, खरोखरच सांभाळा बरे मटके. पोरेबाळे येतील, फोडतील. हे मडके माझा प्राण आहे. हे मडके म्हणजे माझे सारे काही. मी येतोच चाली चाली स्नान करून. भिकंभट लगबगीने गेले. नदीवर पोचले व आंघोळ करू लागले. इकडे त्या वाण्याच्या मनात आले की हा ब्राह्मण एवढ्याशा मटक्याला इतका काय म्हणून जपतो. त्या मटक्यात काय आहे ते पाहण्याचे त्याने ठरविले. त्याने मटक्यात डोकावून पाहिले, तो काही दिसेना. ते मटके हलवावे असे त्याला वाटले. त्याने ते हातात घेऊन सहज पडपड असे म्हणाले. तो काय आश्चर्य! आतून गरम गरम डाळ मुरमुरे याची रास पडू लागली. त्याला आनंद झाला. त्याने आपल्या बायकोला हाक मारली व तो तिला म्हणाला, हे बघ, हे मडके घरात ठेव व घरातील अगदी तसेच एक मडके बाहेर आणून ठेव. बायकोने त्याप्रमाणे केले. वाणीदादा जणू काही झालेच नाही असा साळसूदपणे तेथे बसला होता. भिकंभट आंघोळ करून आले. वाणीदादा, माझे मटके आहे ना रे? त्याने विचारले. वाणीदादा म्हणाला, अहो, मटक्याला कोण लावील हात? तो का सोन्याचा हंडा आहे की कोणी चोरील बिरील? ते आहेत ते मटके, जा एकदाचे घेऊन. भिकंभट मटके घेऊन निघाले. मनात मनोराजे करीत ते चालत होते. मी आता श्रीमंत होईन, माड्या महल बांधीन, बाग बगीचे करीन, असे मनात म्हणत चालले होते. रस्ता कसा संपला ते कळलेही नाही. गावची नदी आली तेव्हा आपले घर जवळ आले असे त्यांच्या ध्यानात आले. आले लगबगीने घरी. त्यांनी दारावर थाप मारली. सावित्रीबाईंनी दार उघडले. तो दारात पतीची सॉरी. आलेत ना परत? मी केलेच होते मुळी भाकीत. 1 दिवस जाल, 2 दिवस जाल, शेवटी हात हलवत परत याल, सावित्रीबाई म्हणाल्या. हात हलवीत परत आलो नाही. हे पहा मडके आणले आहे, भिकंभट म्हणाले. मडके आणले आहे? घरात का थोडी मडकी आहेत? सावित्रीबाईंनी वेडावीत म्हणाल्या. भिकंभट म्हणाले, तुम्हा बायकांचा फारच उतावळा व अधीर स्वभाव. जरा नीट ऐकून तर घेशील की नाही? आलो नाही तो तुझी तोप आपली सुरू, जरा धीराने घे. सावित्रीबाई उसळून म्हणाली, आज 10 वर्षे तुमच्याबरोबर संसार केला, तो का धीर असल्या वाचून? पोराबाळांना खायला देता येत नाही, थंडी वाऱ्याला अंगावर पांघरून घालता येत नाही, तरी मी सारे मुकाट्याने बघते.
सहन करते, म्हणे धीर नाही. लक्षात ठेवा, तुम्हा पुरुषांपेक्षा आम्ही बायकाच अधिक धीराच्या असतो, खंबीर असतो, सोशिक असतो. अगस्ती ऋषी 7 समुद्र प्याला. आम्ही बायका अपमान, दुःख, कष्ट, हाल, अपेष्टा यांचे शेकडो समुद्र पीत असतो, म्हणे धीर नाही. धीर नसता तर केव्हाच जीव दिला असता. भिकंबट म्हणाले, कशी छान बोलतेस. तू पुराणिक बाई का नाही होत? माझे मुलाबाळांचे पोट तरी भरेल. सावित्री म्हणाली, घरचे पुराण संपून वेळ असेल तेव्हा की नाही? भिकंबट म्हणाले, बरे ते राहू दे. अगं, हे मडके आहे ना, ते मंतरलेले मडके आहे. याच्यातून डाळ मुरमुरे बाहेर पडतात. सारखी अखंड धार सुरू होते. आपण दुकान घालू, श्रीमंत होऊ, मग तुला सोन्या मोत्यांनी नुसती मडवीन. सावित्रीबाई हसून म्हणाली, मडक्यातून का कोठे डाळ मुरमुरे बाहेर पडतात? वेळ लागले तुम्हाला. भिकंबट म्हणाले, तुला प्रत्यक्षच दाखवतो. तू पोती आण भरायला. असे म्हणून ते मडके हलवू लागले. पडपड म्हणून हलवू लागले, परंतु एक दाना पडेल तर शपथ. आता किती वेळ ते मडके हलवीत घुमणार? ठेवा खाली, दमलेत, घामाघूम झालेत. सावित्रीबाई रागातही हसून म्हणाली. परंतु भिकंबट हसला नाही. त्या वाण्याने आपल्याला फसविले असे त्याला वाटले. ते मडके त्याने हातात घेऊन तो तसाच घराबाहेर पडला. सावित्रीबाई रडणाऱ्या मुलांना समजावीत बसली. अंधारातून भिकंबट जात होता. उजाडते न उजाडते तोच तो वाणीदादाच्या घरासमोर दत्ता म्हणून उभा राहिला. वाणीदादा, माझे मडके तुम्ही लांबवलेत. हे नव्हे माझे मडके, तुम्ही अदलाबदल केलीत, होय ना? द्या माझे मडके, असे तो ब्राह्मण म्हणाला. वाणीदादा संतापून भिकंबटाच्या अंगावर धावून गेला. तो रागाने म्हणाला, मला काय करायचे तुझे मडके? मला का भीक लागली आहे? मी का चोर आहे? निघ इथून, नाहीतर थोबाड रंगवीन, निघ. ती बाचाबाची ऐकून शेजारची मंडळी तेथे आली. त्या सर्वांनी भिकंबटाची हुर्ये केली, त्याला हाकलून लावले. बिचारा भिकंबट पुन्हा रडत निघाला. रानात जाऊन त्या पूर्वीच्याच झाडाखाली रडत बसला. तिकडून शंकर पार्वती जात होती. त्यांचे रडणे त्यांच्या कानी पडले. पार्वती शंकरास म्हणाली, देवा, कोणीतरी दुःखी कष्टी प्राणी रडत आहे, चला आपण पाहू. शंकर म्हणाले, पुरे झाले तुझे. या जगाला रडण्याशिवाय धंदा नाही व तुला त्यांचे रडणे थांबवण्याशिवाय धंदा नाही. या रडारडीला मी तर कंटाळलो आहे. आता आणि आपल्याजवळ तरी असे काय उरले आहे? पार्वती म्हणाली, अजून 2 मडकी शिल्लक आहेत. तोपर्यंत काय द्यायचे ही चिंता नको. चला जाऊ त्या दुःखी प्राण्याकडे. ती त्या झाडापाशी आली. तोच पूर्वीचा ब्राह्मण. शंकराने विचारले, का रडतोस? काय झाले? भिकंबट म्हणाला, काय सांगू महाराज. त्या एका वाणीदादाकडे मी मडके ठेवून आंघोळीला गेलो. आंघोळ केल्यावर मडके घेऊन घरी गेलो. पडपड म्हणून मडके हलवले, परंतु एक दाना पडेल तर शपथ. त्या वाण्याने मडके बदलले असावे अशी शंका येऊन मी त्याच्याकडे गेलो. त्याला विचारले, परंतु तो माझ्या अंगावर धावून आला. शेजारी पाजारी त्यांच्याच बाजूने खऱ्याची दुनिया नाही. मी गरीब एकटा पडलो. आलो पुन्हा या झाडाखाली व बसलो रडत. भगवान शंकर म्हणाले, हे दुसरे मडके घे. भिकंबटाने विचारले, यातून काय बाहेर पडेल? शंकर म्हणाले, यातून पडपड म्हटले की राक्षस बाहेर पडतात, शिवशिव म्हटले की ते नाहीसे होतात. घे हे मडके व त्या वाण्याची खोडमोड. ब्राह्मणाच्या सारे ध्यानात आले. नमस्कार करून व ते मडके घेऊन ब्राह्मण निघाला. तो त्या वाण्याकडे आला व म्हणाला, वाणीदादा, वाणीदादा, सापडले हो माझे मडके. उगीच तुमच्यावर आळ घेतला. झाले गेले विसरून जा. हे माझे मडके सांभाळा. मी नदीवरून आंघोळ करून येतो, सांभाळा हां. ब्राह्मण नदीवर गेला. त्या मडक्यात काय असावे हे पाण्याच्या निमित्ताने वाणीदादा उठला. त्याने मडके हलवले,
पडपड म्हणाले. तो एकदम अकराळ विक्राळ राक्षस बाहेर पडले. त्यांच्या हातात सोटे होते, गदा होत्या. त्या वाण्याला ते राक्षस बदडू लागले. वाणीदादा ओरडू लागला. त्याच्या आरोळ्या ऐकून शेजारी पाजारी धावले. त्यांनाही राक्षसाने भरपूर प्रसाद दिला. मेलो मेलो ब्राह्मण धाव असे सारे ओरडू लागले. पाठीवर तडाखे बसत होते. सारे चांगले झोडपले गेले. भिकंबट सावकाश येत होता. अरे ब्राह्मणा, हे राक्षस आम्हाला जिवंत ठेवणार नाहीत असे दिसते. सांग यांना काही, वाचव आमचे प्राण. सारे गयावया करीत म्हणू लागले. भिकंबट वाणीदादाला म्हणाला, वाणीदादा, माझे पहिले मडके मुकाट्याने दे, तरच हे राक्षस नाहीसे होतील. वाणीदादाची तर कणिक चांगलीच तिंबली गेली होती. तो पटकन घरात गेला व ते मडके घेऊन बाहेर आला. ब्राह्मणाने ते मडके घेतले व नंतर शिव 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 असे म्हणताच ते राक्षस अदृश्य झाले. भिकंबट आता ती 2 मडकी हातात घेऊन निघाले. केव्हा एकदा घरी जातो असे त्यांना झाले होते. आले एकदाचे घर. 2 हातात 2 मडकी घेऊन आलेल्या आपल्या नवऱ्याला तो अवतार पाहून सावित्रीबाईंना हसू आले. भिकंबट म्हणाले, हसू नको, पोती आण, डाळे मुरमुऱ्यांनी भरून देतो. पडपड असे म्हणत मडके हलवू लागले. काय आश्चर्य! डाळे मुरमुऱ्यांची धार लागली. पोराबाळांना आनंद झाला. मुठी भरभरून ती खाऊ लागली. भिकंबट बायकोला म्हणाले, तू सुद्धा खाऊन बघ, अमृतासारखी चव आहे. तिने 2 दाणे तोंडात टाकले व मग ती म्हणाली, खरेच हो, डाळे मुरमुरे असे कोठेही कधी खाल्ले नाहीत. भिकंबटाने भडमुंजाचे दुकान थाटले. जो तो त्याच्या दुकानावर येऊन माल नेऊ लागला. त्याच्या दुकानावर ही गर्दी. भिकंबट श्रीमंत होऊ लागला. तो शेतीवाती विकत घेऊ लागला. सावकारी करू लागला. त्याने बायकोला मुलांना दागदागिने केले. कशाला आता जणू तोटा नव्हता. एके दिवशी भिकंबट खेड्यावर गेले होते. आता मडके कोण हलवणार? त्यांच्या मुलात भांडण सुरू झाले. एक म्हणे मी हलवीन, दुसरा म्हणे ती मी हलवीन. झोंबाझोंबी सुरू झाली. शेवटी ते मडके जमिनीवर पडले व त्याचे तुकडे झाले. ती मुले रडू लागली. तिकडून आई आली व तिनेही त्यांना मार मारले. मस्ती आली होती मेल्याना, खाल काय आता बुरी, अशी ती ओरडली. भिकंबट घरी आले. त्यांना सर्व प्रकार कळाला. सावित्रीबाई म्हणाले, पुन्हा एकदा बसाना झाडाखाली त्या रडत. मिळाले एखादे मडके तर बरे झाले, नाही मिळाले तर हे दागिने मोडू व पोटाला खाऊ. बायकोचा हा पोक्त सल्ला भिकंबटाने ऐकला. तो पुन्हा निघाला व त्या झाडाखाली रानात रडत बसला. तिकडून शंकर पार्वती जात होती. देवा, कोणीतरी रडते आहे, चला आपण पाहू. शंकर म्हणाले, शेवटचे मडके आज देऊन टाकू. पुन्हा कोणाकडे जायला नको, कोण रडतो पाहायला नको. ती दोघे त्या झाडाजवळ आली. तोच ब्राह्मण. काय रे ब्राह्मणा, आता काय झाले? मुलांच्या भांडणात मडके फुटले. मी फुटक्याच नशिबाचा जणू आहे. काय करू महाराज? शंकर म्हणाले, आता हे शेवटचे मडके देतो. पुन्हा रडत येऊ नकोस. आलास तरी उपयोग नाही. भिकंबटाने विचारले, या मडक्यातून काय बाहेर पडेल? भगवान म्हणाले, पाहिजे असेल ते पक्वान, हवे असेल तितके बाहेर पडेल. भिकंबट आनंदला. नमस्कार करून ते 3रे मडके घेऊन घरी आला. बायको वाटच पाहत होती. नवीन मडके पाहून तिलाही आनंद झाला. यातून काय पडते बाहेर? तिने विचारले. पातेले घेऊन ये, तो म्हणाला. सावित्रीबाई पातेले घेऊन आल्या. भिकंबटाने मडके हलवून श्रीखंड असे म्हटले. तो काय आश्चर्य! घट्ट सुंदर पिवळे धमक श्रीखंड पडू लागले. मुलाबाळांनी सर्वांनी पोटभर खाल्ले. भिकंबटाने आता हलवाईचे दुकान घातले. पेढे, बर्फी, श्रीखंड, बासुंदी, पुरी, जिलेबी, लाडू, रसगुल्ले सारे पदार्थ येथे असत. सारी दुनिया त्यांच्याकडून माल घेई. सणवार आला की भिकंबटाच्या दुकानावर गर्दी असायची. भिकंबटाकडे माल मिळतो
तसा कोठेही मिळत नाही अशी दुकानाची कीर्ती पसरली. त्या गावात धनमल म्हणून एक श्रीमंत मनुष्य होता. तो कारस्थानी होता, युक्तिबाज होता. भिकंबटाकडील या श्रीखंड बासुंदीच्या मटक्याची गोष्ट त्याच्या कानावर आली. भटजीकडील हे मडके लांबविण्याचा त्याने विचार केला. एकदा काय झाले, त्याचा जावई आला. बऱ्याच दिवसांनी आलेला जावई बुवांस थाटाची मेजवानी द्यावी असे धनमल याला वाटले. सर्व तयारी झाली. धनमल भिकंबटाकडे जाऊन म्हणाला, जावयाला पंगत आहे. तुम्ही उत्कृष्ट पक्वाने पुरवाल काय? भिकंबट म्हणाला, हो. त्यावर पुन्हा धनमल म्हणाला, ताजा ताजा माल तिथल्या तिथे मिळावा म्हणून तुम्ही आमच्याकडे या व पक्वानांचा पुरवठा करा. भिकंबट म्हणाला, एका अटीवर मी तुमच्या घरी येईन. मला स्वतंत्र खोली दिली पाहिजे. खोलीत कोणी येता कामा नये. मी आतून पातेली परत भरभरून देत जाईन. धनमल म्हणाला, ठीक आहे, तशी व्यवस्था करू. मेजवानीचा दिवस उजाडला. गावातील मोठमोठ्यांना आमंत्रण देण्यात आले. जेवणाची तयारी झाली. कन्या रांगोळ्या घालण्यात आल्या. चंदनाचे पाट मांडले गेले. सुंदर केळीची पाने होती. जावयासाठी सुंदर असे चांदीचे ताट होते. अगरबत्त्यांचा घमघमाट सुटला. अगदी आयत्या वेळेस भिकंबट फडक्यात मडके गुंडाळून घेऊन धनमलच्या घरी आला. त्याला खोली दाखवण्यात आली. तो त्या खोलीत गेला. भरपूर माल 5 मिनिटात त्याने दिला. बाहेर पंगत बसली. मंडळी जेवू लागली. धनमलने काय केले, वाढायला भरपूर पक्वाने आहेत असे पाहून ज्या खोलीत ब्राह्मण होता तिला एकदम त्याने बाहेरून कडी लावून घेतली. ब्राह्मण ओरडू लागला, मला शौचास जायचे आहे, मला लघवी जायचे आहे, दार उघडा असे ओरडू लागला. कोणी दार उघडीना. धनमल येऊन म्हणाला, भटजी महाराज, आता खोलीतच मरा. मडक्यातील पक्वान खा. पाणी मिळणार नाही. बाहेर पडता येणार नाही. जर खोलीतून बाहेर पडायचे असेल तर ते मडके मला दिले पाहिजे. काय करणार भिकंबट? मडके द्यावयास तो तयार झाला. धनमलने मडके घेऊन त्याला दार उघडले. ब्राह्मण रडत घरी गेला. तिकडे जेवण चालली होती. धनमल पंक्तीत जाऊन म्हणाला, स्वस्त होऊ दे भोजन. आत्ता आणखी दुसरी पक्वाने लवकरच येतील. त्या मडक्यातून तऱ्हेतऱ्हेची ताजी ताजी पक्वाने बाहेर पाडण्यात येऊ लागली. मंडळी संतुष्ट होत होती. इतक्यात भिकंबट ते राक्षसाचे मडके घेऊन धनमलकडे आला. ते मडके इतके दिवस माळ्यावर नीट ठेवण्यात आले होते. ब्राह्मण धनमलला म्हणाला, एक मडके घेतलेस, आता हेही घे. यातून तर अधिकच सुंदर पदार्थ बाहेर पडतात. घ्या हे, मला काही नको. धनमल म्हणाला, आण इकडे. नको तर नको. ब्राह्मण मडके देऊन निघून गेला. धनमल पुन्हा पंक्तीत जाऊन म्हणाला, स्वस्त जेवा. आता आणखीन निरनिराळे पदार्थ येणार आहेत. हे पदार्थ कधी बाधणार नाहीत. खायला संकोच करू नका. धनमलने ते नवीन मडके हलवले. तो काय, त्यातून सोटे घेतलेले राक्षस बाहेर पडले. ते भयंकर राक्षस सर्वांना बदडीत सुटले. जावई बुवांच्या पाठीत चांगलाच तडाखा बसला. सासरे धनमल तर ओरडू लागले. मेलो मेलो म्हणू लागले. सर्वांची त्रेधातीरपीठ पोटे भरलेली म्हणून न पटकन उठता येई न पळता येई. नेसूचे सावरणेही मुश्किल झाले. अरे त्या ब्राह्मणाला बोलवा, त्याला बोलवा असे धनमल सांगू लागला. कोणीतरी ब्राह्मणाला सारे जाऊन सांगितले. ब्राह्मण येथे आला. तो धनमल यास म्हणाला, माझे पहिले मटके दे, म्हणजे राक्षस नाहीसे करतो. ते पहिले मटके देण्यात आले. भिकंबटाने शिव 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 असे म्हटले. तात्काळ राक्षस अदृश्य झाले. सर्वांचे जीव खाली पडले. भिकंबट दोन्ही मटकी घेऊन घरी आला. पुनश्च त्यांच्या वाटेला कोणी गेले नाही. भिकंबट, सावित्रीबाई, त्यांची मुलेबाळे सारी सुखात राहिली. संपली आमची कथा. सर्व ऐकणाऱ्यांची व्यथा. धन्यवाद.